जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या याद्या ह्या अपलोड करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची जी काही कर्जमाफी योजनेची यादी आहे, जो काही नियमित कर्जदार शेतकरी आहे आणि पुनर्गठित असलेला शेतकरी, OTS योजनेमधलेला असलेला शेतकरी आणि रेग्युलर कर्जदार शेतकरी ज्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान हे मिळणार आहे, यामध्ये 11/6/2026ला एक शासन निर्णय परत काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये या योजनेची पारदर्शकतेमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यासंदर्भामध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला आहे। आता प्रत्येक बँकाकडून यादी हे जिल्हाधिकारी मार्फत हे जाणार आहे आणि त्या बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे कोणते कर्ज खाते रेग्युलर आहे, कोणते कर्जदार शेतकरी थकीत आहे व 2 लाखपर्यंत किती व 2 लाखाच्या व्यतिरिक्त किती असणार आहे, याची सर्व पारदर्शकतेमध्ये माहिती मिळण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा शासन निर्णय हा काढण्यात आलेला 11 तारखेला। यामध्ये अध्यक्ष असणारा जिल्हाधिकारी, सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी लिमिटेड, आज त्यासोबतच व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वयक व्यापारी बँक आणि जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था हा सदस्य सचिव असणार आहे। यामध्ये पारदर्शकतेमध्ये सर्व गोष्टी व्हाव्या यासाठी एक शासन निर्णय काढून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यासंदर्भामध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला। आता लवकरच शेतकऱ्यांच्या याद्या ह्या अपलोड होईल व त्यामध्ये लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल यासाठी सर्व माहिती मागवण्याचे काम हे सुरू झालं। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।